एक पंडितजी रोज गंगेत स्नान करायला जायचे. वाटेत संत रविदासजींचं दुकान होतं, ज्यामध्ये ते बूट शिवत असत. संत रविदासजी चामर जातीचे होते, म्हणून पंडितजी त्यांना शूद्र म्हणत. रामरामापासून दूर जात असे. एके दिवशी पंडितजींचे बूट तुटले. त्यांनी विचार केला, मी संत रविदासांकडनं बनवून घेईन. गंगा स्नानाला जाताना ते रविदासजींच्या दुकानासमोर थांबले आणि म्हणाले, रविदास, आमचे बूट बनवा. तुटलेले आहेत का? रविदासजींनी विचारलं. पंडितजी त्यांच्याकडे गेले नाहीत. ते रस्त्यात उभे राहिले. रविदासजी म्हणाले, पंडितजी, मी तुमचं बूट शिवेपर्यंत बसा. पंडितजी म्हणाले, नव्हे रविदास, मी शूद्राजवळ बसत नाही. तुझ्याकडे येऊन मी अपवित्र होईन. तू माझा जोडा बनव. तुझे जे काही वेतन असेल ते घे. रविदासजी म्हणाले, ठीक आहे पंडितजी. संत रविदासजींनी जोडा बनवला. तेव्हा पंडितजी म्हणाले, मी गंगेत स्नान करणार आहे. मानवी जीवन मिळाले आहे, काही धार्मिक कार्य करा, असे पंडितजींनी सांगितले. त्यानंतर पंडितजींनी विचारलं, रविदासजी, किती पैसे झाले? रविदासजी म्हणाले, पंडितजी, 2 पैसे झाले. असे म्हणत रविदासजी म्हणाले, पंडितजी, तुम्ही हे पैसे माझ्या वतीनं गंगाजीला द्या. तुमच्या हातून काही धार्मिक कार्य होईल. रविदासजी, नीट विचार करा. हे बोलून पंडितजी गंगेच्या दिशेने निघाले. ते गंगेकडे चालत गेले. गंगेत स्नान केल्यानंतर पंडितजी येऊ लागले. त्यांना आठवलं, रविदासांनी गंगाजींना दिलेले 2 पैसे आपण अर्पण केले नाहीत. पंडितजींनी गंगाजीमध्ये 2 पैसे टाकत म्हटले, गंगाजी, रविदासांनी तुम्हाला हे अर्पण करायला सांगितले होते, ते स्वीकारा. असे बोलून गंगाजीमध्ये 2 पैसे टाकले. पंडितजी घरी येण्यासाठी वळले. तोपर्यंत पंडितजींच्या कानात एका महिलेचा गोड आवाज आला, थांबा, पंडितजी, रविदासांनी मला काहीतरी दिले आहे, म्हणून कृपया माझ्या वतीने त्यांच्यासाठी काही भेट घ्या आणि रविदासजींना द्या. पंडितजी काही बोलणार तोपर्यंत गंगाजींनी हात पुढे करून पंडितजींना रत्नजडित कंगन दिले. पंडितजींनी ते कंगन घेऊन निघाले. एवढी मौल्यवान कंगन पाहून पंडितजीच्या मनामध्ये लोभ निर्माण झाला. जर मी हे कंगन राजाला दिलं तर मला चांगलं बक्षीस मिळेल. गंगाजींनी त्याला कंगन दिलं आहे हे रविदासांना माहीत नाही. असा विचार करून पंडितजी राजाच्या राजवाड्याकडे जाऊ लागले. राजवाड्यात पोचल्यावरती पंडितजींनी राजाला सांगितले, मी तुम्हाला एक अमूल्य वस्तू भेट देऊ इच्छितो. असे म्हणत पंडितजींनी गंगाजींनी दिलेले कंगन बाहेर काढले आणि राजाला दिले. राजा कंगनकडे पाहून म्हणाला, हे खरोखर अमूल्य आहे. राजाने ते कंगन राणीला पाठवले. राणीला देखील ते कंगन खूप आवडले, पण ते एका हाताचे असल्याने राणीने राजाला त्याच प्रकारचे दुसऱ्या हाताचे कंगन आणण्यास सांगितले. राजाने राज्यातील चांगल्या सोनारांना बोलावून त्याच प्रकारचे दुसरे कंगन बनवण्यास सांगितले, परंतु सर्वांनी तेच कंगन बनवण्यास असमर्थता दर्शवली आणि त्याला त्याच प्रकारचे रत्न मिळाले नाहीत. राजा गेला. राणीने मात्र आग्रह धरला. राजाचा त्रास पाहून मंत्री म्हणाले, राजन, कृपया त्याच पंडितजींना तसेच कंगन आणायला सांगा, कारण जर त्यांच्याकडे एका हाताचे कंगन असेल तर त्यांच्याकडे दुसऱ्या हाताचेही असेलच. राजा खुश झाला. लगेच सैनिक पाठवून पंडितजींना बोलावण्यात आलं. पंडितजींकडनं दुसऱ्या हाताचे कंगन मागितले. पंडितजी म्हणाले, राजन, माझ्याकडे फक्त एका हाताचं कंगन होतं, मी तुम्हाला ते सादर केलं. राजा म्हणाला, पंडितजी, कोणीही फक्त एका हाताचं कंगन बनवतं का? तुम्ही खोटे बोलत आहात. तुमच्याकडे दुसऱ्या हाताचं कंगन देखील आहे. पंडितजी जे म्हणाले त्यावरती राजाने विश्वास ठेवला नाही आणि त्यांना दुसरे कंगन आणण्यास सांगितले, नाहीतर कठोर शिक्षा देऊ असे सांगितले. गंगाजींकडनं ही कंगन मिळाल्याबद्दल पंडितजी सांगू शकले नाहीत. आता पंडितजी काळजीत पडले आणि दुःखी मनाने घरी आले. ते काळजीत आणि दुःखीत दिसत होते. मग पत्नीने त्यांना कारण विचारले. पंडितजींनी संपूर्ण घटना सांगितली. त्यांच्या पत्नी म्हणाल्या, तुम्ही लोभाने चूक केली. तुम्ही संत रविदासजींकडे जा. सर्व घटना सांगितल्यावरती माफी मागा. फक्त तेच तुम्हाला वाचवू शकतात. पंडितजी ताबडतोब संत रविदासजींकडे गेले आणि त्यांच्या जवळ बसले. संतजी, तुम्ही काय करत आहात? रविदासजी म्हणाले, तुम्ही माझ्या जवळ बसला आहात, तुम्ही अपवित्र व्हाल. पंडितजी काहीही बोलले नाहीत आणि डोके खाली घेतले. दुःखी अंतकरणाने संपूर्ण घटना सांगितली आणि हात जोडून म्हणाले, फक्त तुम्हीच मला वाचवू शकता. रविदासजी हसत हसत म्हणाले, हे असंच आहे. असं म्हणत रविदासजींनी लाकडी भांड्यात ठेवलेल्या पाण्यात हात घातला. ते पाणी जोरात उडवले
आणि दुसरे कंगन काढून पंडितजींना दिले. पंडितजींना आश्चर्य वाटलं आणि त्यांना समजलं की ते कोणीतरी परमसंत आहेत आणि त्यांच्या पाया पडून त्यांनी त्यांची माफी मागितली. संत रविदासजी हे प्रथम रामानंदजींचे शिष्य होते. नंतर रामानंदजींच्या आदेशाने ते कबीर साहेबजींचे शिष्य झाले. आता विचार करण्याची गोष्ट आहे, जेव्हा त्यांच्या शिष्याकडे इतकी शक्ती होती तेव्हा संपूर्ण विश्वाचा निर्माता असलेल्या त्यांच्या गुरूंकडे काय शक्ती असू शकतात. राणी झालीबाई रविदासांच्या शिष्या झाल्या. ही कथा आता आपण पाहणार आहोत. राणी झालीबाईंनी रविदासांकडून ऐकलेले अभंग आणि उपदेशांमुळे त्यांच्या सर्व शंका निमल्या. त्यांचे अस्थिर मन शांत झाले. चित्तोडगडच्या प्रवासाला त्या रवाना झाल्या. त्या काशीला जाताना राणी म्हणून गेल्या आणि चित्तोडगडला परत आल्या त्या संत बनूनच. त्यांच्या चेहऱ्यावरती भक्तीचे तेज चढले होते. राणीने आपल्या राणीवसात एक मंदिर बनवून घेतले. त्या ठिकाणी त्या रोज ईश्वर नामस्मरणामध्ये दंग असायच्या. रविदासांचे भजन भक्तिभावाने गायच्या. राणीने सर्व धन, इतर साहित्य काशीच्या ब्राह्मणांना, पंडितांना न देता एका चर्मकाराची शिष्या बनून त्याला दान केले. याचा त्यांना भयंकर संताप आला. राणीची तक्रार करण्याकरिता सर्व ब्राह्मण मंडळी चित्तोडगडला राणा सांगाकडे आली. रडत रडत आपले गाऱ्हाणे सांगाच्या कानावर घालत म्हणाले, महाराज, राजा हा धर्म आणि प्रजेचा प्रतिपालक असतो. धर्माच्या मर्यादा राजे महाराजे तोडू लागले तर धर्म कसा वाचेल? धर्म संस्कृतीला वाईट दिवस येतील. राणा म्हणाले, तुमचे म्हणणे काय आहे ते नीट सांगा. एक पंडित पुढे येऊन म्हणाला, महाराज, महाराणी झालीसाहेब काशीला तीर्थयात्रेला आल्या होत्या. रविदास नावाच्या चांभाराला त्यांनी गुरु केलं आणि जे धन तीर्थावर दान करायला आणलं होतं ते सर्व रविदास चांभाराला अर्पण केलं. हा आम्हा ब्राह्मण मंडळींवरती अन्याय आहे. त्या सर्व दानावर आम्हा ब्राह्मणांचा हक्क होता. ते धर्म संमत असून राणीसाहेबांनी धर्मपरंपरा तोडली, धर्मबाह्य कृत्य केले. महत्त्वाचे म्हणजे राणीसाहेब उच्चकुलीन राजकन्या आणि चित्तोडच्या महाराणी असून त्यांनी एका चांभाराला गुरु केलं, त्याचे चरणामृत प्राशन केलं. ही धर्माची विटंबना व विडंबना आहे. धर्माबरोबर असा खेळ खेळणं योग्य नाही. त्या चांभाराच्या प्रवचनाला बसल्या. तिथले अन्न खाऊन स्वतःचा धर्म भ्रष्ट केला. यावर एकच उपाय आहे, महाराणीने प्रायश्चित घ्यावे, अन्यथा आपल्या कुळाचा नाश होईल. काशीच्या सर्व विद्वान पंडित आणि गुरुजनांच्या वतीने आम्ही इथे आलो आहोत. राणी झालीबाईंनी संत गुरुदासांना गुरु केल्याचे राणांना सांगितलं नव्हतं. त्यांना तशी आवश्यकता वाटली नव्हती. काशीच्या पंडितांची तक्रार ऐकून सांगा राणी महालाच्या कडे गेले. राणी ईश्वर नामस्मरणामध्ये मग्न होत्या. आपले गुरु रविदासांचं भजन गात होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर अलौकिक तेज पसरलं होतं. भजनाचे बोल ऐकून राणा जागीच थांबले. तुमच चंदन हम इरंड बापुरे, संगी तुम्हारे बासा, नीच रूखते ऊच भय है, गंध सुगंध निवासा. संत रविदास या अभंगातून स्तुती करत म्हणतात, हे प्रभू, या जगात सुगंधी आणि शीतल असा ज्याचा गुणधर्म आहे त्या चंदनासमान तुम्ही आहात. आम्ही त्या तुच्छ एरंडाच्या झाडासारखे आहोत, जो गंधहीन आहे. परंतु हे प्रभू, तुमच्या नामस्मरणाने आम्ही लहान वृक्षासमान असूनही सुगंधयुक्त बनलो. राणी एकामागे एक रविदासांची भजनं म्हणत होत्या. त्यांचा भावार्थ असा, हे परमेश्वरा, आम्ही तुमच्या प्राप्तीसाठी संतांची संगत केली. त्यांचे ज्ञान, भक्ती, ज्ञानाने आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. आम्ही अवगुणी, अडाणी, अज्ञानी आहोत आणि आपण सर्वांचे कल्याणकारी आहात. आम्ही आपल्या लीला न ओळखता आपल्याला दोष देत हे अनमोल जीवन व्यर्थ घालवित आहोत. हे देवा, कृपा करा, आशीर्वाद द्या. आम्हाला बुद्धी द्या की संत संगतीत सदैव राहू शकू. जाती ओछा पाती ओछा, ओछा जन्मू हमारा, राजा राणी सेवन किन्ही, कही रविदास चामार. गुरु रविदास म्हणतात, हे परमेश्वरा, लोकांच्या नजरेत माझी जात हलकी आहे, त्यामुळे परमेश्वराची सेवा करण्याचा अधिकार नाही. परंतु या जन्मात जो अधिकार मला प्राप्त झाला तो केवळ संत संगतीमुळेच. म्हणून हे प्रभू, संत संगतीमुळे तुमचा सुगंध मला प्राप्त झाला. राणीचे भजन, प्रार्थना चालू असतानाच तिचे लक्ष तिथे उभे असलेल्या राणा सांगाकडे गेले. तिने चरणस्पर्श करून विचारले, महाराज, आज इकडे कसे आलात? राणाजींनी विचारले, तुम्ही काशी यात्रेला गेला होतात तेव्हा तिथे रविदास नावाच्या चांभाराला गुरु केलं, हे खरं आहे का? होय महाराज, खरं आहे. आज काशी नगरीत सर्वश्रेष्ठ संत रविदासजीच आहेत. त्यांचे अभंग, प्रवचन, कीर्तन लोक मोठ्या भक्तिभावाने ऐकतात.
महाराणी, तुम्ही फार मोठी चूक केलीत. रविदास जरी उच्च दर्जाचे संत आहेत, पण ते शूद्र जातीचे आहेत. आपली कुलपरंपरा राजपुतांची. आपण ब्राह्मण पुरोहितांना मान द्यायला हवा. महाराणी म्हणाल्या, स्वामी, भगवंताच्या घरी जातपाताचा भेद नाही. त्याने बनवलेले सर्व जीव समान आहेत. राणा म्हणाले, काशीहून ब्राह्मण पंडित आले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्हाला प्रायश्चित घ्यावे लागेल. प्रजेमध्ये असंतोष पसरला आहे. महाराणी त्वेषाने उसळून म्हणाल्या, महाराज, आपल्याकडे आलेले ते ब्राह्मण खोटारडे आहेत, लालची, धनलोभी आहेत. त्यांना धनाच्या रूपात दक्षिणा मिळाली नाही म्हणून त्यांनी माझ्या विरोधात कुभांड रचले आहे. मी कोणतीही चूक केलेली नाही, प्रायश्चित घेणार नाही. स्वामी रविदास पूर्ण गुरु आहेत. ते खालच्या जातीत जन्मले म्हणून काय झालं? ईश्वर भक्तीने ते सवर्ण झाले आहेत. स्वामी, मी पंडित धर्मतत्वाच्या नावाखाली तुम्हाला मूर्ख बनवून लुटण्यासाठी आले आहेत. त्यांना दक्षिणेच्या नावाखाली धनसंपत्ती हवी आहे. त्यांना देवाशी काही घेणं देणं नाही. महाराणी झालीदेवी पुढे म्हणाल्या, महाराज, खरी ईश्वर भक्ती आहे. खऱ्या अर्थानं त्यांनीच मला भक्तिमार्ग दाखवला. त्यांच्यामुळेच मला रोज भगवंताचे दर्शन होत आहे. मी माझ्या गुरुची निंदा सहन करू शकत नाही. राणीच्या खऱ्या भक्तीपुढे राणा सांगा नतमस्तक झाले. त्यांचं राणीवर अत्यंत प्रेम होतं. ती सत्यवचनी पतिव्रता होती. राणीला काहीच न बोलता राणा जायला निघालेले पाहून राणी म्हणाल्या, थांबा स्वामी, मी येते तुमच्याबरोबर. त्यांना विचारते कोणत्या तोंडाने ते रविदासांची निंदा करत आहेत. जिथे पंडित लोक उभे होते तिथे दोघेही पती पत्नी आले. राणी म्हणाल्या, हे पंडितजन, हो, तुम्हाला माझ्याकडनं दानदक्षिणा मिळाली नाही याचेच दुःख झाले ना? तुम्हाला न देता रविदासांना दिल्याचा राग आला ना? तुम्हाला दानदक्षिणा हवी आहे ना? बोला, काय हवे? दान मिळाल्यावर तर तुमचा राग राहणार नाही ना? पंडित म्हणाले, दान देणे घेणे हा आमचा अधिकार आहे आणि देणे तुमचे कर्तव्य आहे. मग तुम्ही गुरु कोणालाही करा, त्याच्याशी आमचे काही घेणे देणे नाही. राणीने लगेच त्यांना सुवर्ण आभूषणे, वस्त्रालंकार देऊन खुश केले आणि विचारले, नवाबाने परीक्षा घेतली, त्या परीक्षेत देवाने कुणाची प्रार्थना ऐकली होती? पंडितगण म्हणाले, रविदासांची प्रार्थना ऐकली होती. राणीने सर्वांची कान उघडणी करत म्हणाल्या, रविदास महापुरुष आहेत. ते खरे भक्त असल्यामुळे कुणाचा द्वेष करीत नाहीत. आता तुम्ही निघा. पुन्हा कधी रविदासांची निंदा करू नका. राणी झालीबाईने चित्तोडगडला येण्याचे आग्रहाचे आमंत्रण रविदासांना पाठवले. त्यानुसार ते चित्तोडगडला येण्यास निघाले. वाटेत त्यांना एका राजवाड्यासमोर खूप गर्दी जमलेली दिसली. सर्वजण अतिदुःखाने रडत असलेले दिसले. चौकशी अंती कळाले की सर्वांचे भले करणाऱ्या राजाचे निधन झाले. रविदास आत गेले. तिथे त्यांना दिसले की राजाच्या शवाला स्थान घालून शिडीवरती ठेवले आहे. राजाच्या अंगावरती उच्ची वस्त्रालंकार काढून फक्त एक साधी पांढरी कफनी गुंडाळली होती. तिथे असलेले नातेवाईक, मंत्री, मानकरी त्यांना नेण्याची घाई करत होते. म्हणत होते, राजा आजारी होता, लवकर न्यायला हवे, नाहीतर त्याच्या शरीरातले बाहेर पडलेल्या विषाणूंमुळे आपण आजारी पडू. या भीतीने सारेच घाई करू लागले. राजाने सुंदर बांधलेल्या महालातून बाहेर काढले जात होते. राजाच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून रविदासांनी परमेश्वराची प्रार्थना केली आणि तेथे उपस्थित लोकांचे दुःख दूर करण्याच्या उद्देशाने बोलू लागले. हे दुःखीजन हो, हा राजा श्रीमंत होता. त्याच्याजवळ कशाचीही कमी नव्हती. सर्व सुख सुविधा, संरक्षणासाठी अगणित सैन्य, शेकडो नोकर चाकर, आजारी पडल्यास वैद्य, हकीमांचा ताफा होता. आज तोच राजा रिकाम्या हाताने काही न घेता जात आहे. यातून आपण हेच शिकायला हवे, आपण या जगातून जाऊ तेव्हा सोबत काहीच नेणार नाही. येईल फक्त परमेश्वराचं नाव. उचे मंदर साल रसोई, एक घर फुनी रहनू न होई. हे सज्जन हो, आपण कितीही धन कमावले, सुखसोयी उपलब्ध करून घेतल्या तरी सगळे मृत्यू आल्यावर आपल्याला त्या घरात एक क्षणही राहायला मिळत नाही. मृत्यूनंतर सगळे सोयरे प्रिय व्यक्ती म्हणतात, मृतदेहाला लवकर उचला. कालपर्यंत त्याची एक विशिष्ट ओळख होती, ती क्षणात दूर होते. माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे, आजपासून या जगातून जाण्याआधी ईश्वर नावाचे धन संचय करा. तेच आपल्याला भवसार पार करेल, मोक्ष देईल. रविदास महाराज एवढे महान होते की त्यांना गंगा मातेने अनेक वेळा दर्शन दिले होते. त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. ते जिथे कुठे जात तिथे भजन, कीर्तन, प्रवचन ऐकण्यास भक्तांची अफाट गर्दी उसळत असे. त्यांनी गोरगरिबांसाठी भंडारे सुरू केले होते. उद्देश एकच होता, समाजातील जातीपातीच्या भेदभावाची कल्पना नष्ट व्हावी. गंगा मातेची उपासना करण्यासाठी
मांडोगड येथे त्यांनी भंडाऱ्याचे आयोजन केले. दूरदूरून त्या भंडाऱ्यातील महाप्रसादासाठी गरीब, श्रीमंत, साधू संत आले. मांडोरचा राजा, दरबारातील मानकरी भंडाऱ्यालाच लाभ घेण्यासाठी आले होते. रविदासांची गंगा मातेवरची निस्सीम भक्ती, अपार श्रद्धा पाहून गंगा मातेलाही वाटले आपणही या भंडाऱ्यात भाग घ्यावा. तिने एका सुंदर तरुणीचे रूप घेऊन ती भंडाऱ्यात वावरू लागली. हवं नको ते पाहू लागली. तिचं ते अप्रतिम लावण्य पाहून लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली. तिच्या त्या अप्रतिम सौंदर्याने प्रत्येकजण तिच्यावरती भाळून जायचा. रविदास महाराजांनी अंतर्ज्ञानाने गंगामातेला ओळखले. तिच्या उपस्थितीने कृतार्थ झाले. जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटले. मनोमन त्यांनी गंगामातेला कोटी कोटी धन्यवाद दिले. तिथे असणारा राजा तिच्यावरती इतका मोहित झाला की त्याने आपल्या सरदारांना हुकूम सोडला, या सुंदर स्त्रीबरोबर माझा विवाह आत्ताच्या आत्ता करण्याची व्यवस्था करा. राजाच्या हुकुमाप्रमाणे सरदार रविदासांजवळ येऊन त्या सुंदर तरुणीची चौकशी करून राजाचा मनोदय सांगितला. रविदासांनी त्या सरदारांना राजाला परावृत्त करण्याचा सल्ला दिला. खूप प्रयत्न केला, पण राजा ठाम होता. त्याचा राजा असल्याचा अहंकार जागृत झाला. त्याने आदेश दिला, या तरुणीशी माझा विवाह न झाल्यास रविदासांना मृत्यूदंड देण्यात येईल. आपल्या भक्तावर येत असलेले संकट पाहून गंगा तरुणीच्या रूपात राजासमोर येऊन म्हणाली, तुझा माझ्याशी विवाह करायचा असेल तर माझी एक अट मान्य करावी लागेल. राजा लगेच तयार झाला. ती सुंदरी म्हणाली, तू आत्ताच्या आत्ता तुझी वरात घेऊन रविदासांच्या निवासस्थानी ये. इतकी साधी अट. राजा आनंदित झाला. गंगा मातेने तरुणीच्या रूपात राजाला घातलेली साधी अट ऐकून राजा आनंदित झाला. आपल्याला साजेशा तयारीने रविदासांच्या मुक्कामी येऊन पोचला. खुद्द राजाच लग्न वरात घेऊन येणार म्हणून राजाच्या इतमाला साजेशी रविदासांची झोपडी सजवली गेली. मंडपात बसून लोक गप्पा गोष्टीत मग्न होते. विवाहाची वेळ जवळ आली तशी गंगामाता नव्या नवरीचा साज घालून आपल्या प्रत्यक्ष रूपात प्रकट झाली. राजाला आणि त्याच्या वराडाला गंगेचं तेज सहन होईनासं झालं. बघता बघता गंगा माता चांबडे भिजवण्याच्या मातीच्या नांदीत विलीन झाली. ही मातीची नांदी तीच होती ज्यातून रविदासांनी सोन्याचे हिरेजडित कंगनाचा दुसरा जोड काढला होता. गंगामाता त्या पात्रात विलीन झाल्यावरती पात्रातून एक मोठी पाण्याची धार बाहेर पडली. ती धार मोठ्या प्रवाहात रूपांतरित झाली. प्रवाहाचं रूप जलप्रतापात झालं. महापूर लोटला. सगळीकडे पाणीच पाणी. त्या पाण्यात सर्व बुडून गेलं. राजाही मेला. त्या प्रवाहातून फक्त जे लोक रविदासांचे खरे भक्त होते तेच वाचले. रविदासांनी गंगामातेला कोटी कोटी धन्यवाद दिले. आपल्या भक्ताची लाज राखण्यासाठी गंगामाता स्वतः प्रकट होऊन लाज राखली होती. अधर्मी आणि हुकुमशाही दाखवणाऱ्या अहंकारी लोकांना गंगामातेनं योग्य शासन केलं होतं.